हां. लक्झरी कार्स म्हणून काय असतात? पेट्रोलमध्ये जर का तुमची इंजिन कपॅसिटी 1200 सीसीच्या वरती असेल, डिझेल गाडी असेल तर 1500 सीसीच्या वरती इंजिन असेल आणि 4000 पेक्षा लेंथ जास्त असेल, तर ही लार्ज साईज व्हेकलमध्ये कन्सिडर केली जाते. आणि जो आपला कर लागलेला आहे 40% विदाऊट सेस. 40% टॅक्स लागणार. मग त्याच्यामध्ये तंबाखू, पान मसाला या सगळ्या गोष्टी आहेत आणि लक्झरी कार याच्यावरही लागणार असंही म्हटलं जात आहे. मग या सगळ्या गोष्टी महाग होतील, म्हणजे खूप महाग होतील. ह्याला दोन पार्टमध्ये सिन गुड्स आणि लक्झरी गुड्स हे दोन पार्टमध्ये होऊन जातात. एक जो प्रकार आहे सिन गुडमध्ये तंबाखू, पान मसाला आणि हे सगळे प्रकार येतात. ह्याच्यामध्ये काउन्सिलनी असा निर्णय घेतला आहे की ते नोटिफिकेशन काढणार आहेत अच्छा. की हा 40% ला ट्रान्झिशन कधी होऊ शकतं. ते अजून झालेलं नाही आहे. टॅक्स अजून कर लागला गेलेला नाही आहे ह्या गोष्टींवर. तर ते नोटिफिकेशन आल्यानंतर हा कर लागू होणार आहे. ते नोटिफिकेशनची डेट मिनिस्ट्री नोटिफाय करेल. ओके, म्हणजे जो 40% आहे तो अजून लागू झालेला नाहीये, त्याविषयी सांगितलं जाईल. म्हणजे सध्या तरी 22 तारखेपासून हे जे 4 स्लॅबचे 2 स्लॅब झालेले आहेत ते लागू होतील असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर पुढे 40% कर ज्या वस्तूंवर लागणार आहे त्याच्याविषयी नोटिफिकेशन जारी होईल आणि मग त्या वस्तू महाग होतील असं म्हणतात. फक्त टबॅको आणि पान मसाल्याबद्दल बोलतोय मी. आणि लक्झरी कार्स लक्झरी कार्डवर असं झालेलं आहे, ह्याचं आन्सर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे की लक्झरी कार्स हा जो प्रकार आहे, आधी आपल्या प्रेक्षकांना समजून घ्यायला लागेल की लक्झरी कार्स म्हणून काय असतात. तर पेट्रोलमध्ये जर का तुमची इंजिन कपॅसिटी 1200 सीसीच्या वरती असेल, डिझेल गाडी असेल तर 1500 सीसीच्या वरती इंजिन असेल आणि 4000 पेक्षा लेंथ जास्त असेल, तर ही लार्ज साईज व्हेकलमध्ये कन्सिडर केली जाते. आणि जो आपला कर लागलेला आहे 40% विदाऊट सेस, हा विदाऊट सेस जो क्लॉज आहे हा खूप महत्वाचा ते आहे. नेमकं काय होतं आधी, म्हणजे कुठल्याही सामान्य माणसाला जर का आपण मी सुद्धा म्हणजे इफ आय वॉज नॉट अ प्रोफेशनल, मी सुद्धा हे बघितलं नसतं की जेव्हा आपण गाडी घ्यायचो आधी गाड्यांवर GST 28% लागायचा. हो. पण त्याच्यावर सेस सुद्धा 1 ते 22% सेस सुद्धा लागायचा. म्हणजे आधी कोणतीही गाडी घेतली तर त्याच्यावर तुम्ही टोटल टॅक्स GST प्लस सेस हा जो प्रकार आहे हा 45 ते 50% तुम्ही भरायचा आधी. अच्छा. ओके, म्हणजे कोणती जी स्वस्तातली गाडी आहे, आता असं आहे की काही गाड्यांवरचा टॅक्स हा कमी झाला आहे. 28 वरून तो 18 झालेला आहे आणि काही गाड्या ज्या लक्झरी कार्समध्ये येतात त्याच्यावर 40% लागणार असं म्हटलं जात आहे. तर मग याचाच अर्थ आता ते दोन्ही टॅक्स हे विदाऊट सेस असतील असं म्हणता येईल आपल्याला? नाही, तर हो, सेस कम्प्लिटली काढला गेलेला आहे, ते बरोबर आहे. सेस कम्प्लिटली काढला गेलेला आहे. सेस कुठेही लागू होणार नाही आता. म्हणजे ज्या गाड्यांवर 18% असेल तिथेही लागू होणार नाही आणि ज्या गाड्यांवर 40% आहे तिथेही लागू होणार नाही. बरोबर. मग याचा अर्थ की ज्या लक्झरी कार्स आहेत त्या आधीपेक्षा स्वस्त होतील असं आपल्याला म्हणता येईल? इन्क्रिमेंटली म्हणता येईल. कारण जे लक्झरी कार्सवर 45 ते 50% आपण टॅक्स आउटफ्लो करायचो आपल्याकडनं, तो आता 40% वर येऊन थांबेल. आणि जे नॉन लक्झरियस आणि स्मॉल और मिड साईज व्हेकल जे आपण म्हणतो त्याच्यावर 18% पर्यंतच टॅक्स भरावा आपल्याला. तुम्ही आता सांगितलेलं आहे की आधी आपण 50% टॅक्स भरायचो, आता फक्त 40% भरावा लागेल. म्हणजे लक्झरी कार विषयी आपल्याला बोलायचं झालं तर ते कॅल्क्युलेशन नेमकं काय आहे? म्हणजे आधी 50% कसं होतं? आधी आपण टॅक्स भरायचो तो 28% होता. त्याच्यावरती काही गाड्यांवर आपण 22% सेस भरायचो. अच्छा, म्हणजे 28 प्लस 22. आउटफ्लो आपल्याकडनं 50%च्या आसपास व्हायचा.